आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांना आपण मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी बोलवलं ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ आणि ज्यांचा ऊसाच्या संदर्भामध्ये गाढा अभ्यास आहे ते रमेश गायकवाड यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवारचे प्रदेशचे महासमन्वयक शरदराव लिंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले, जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे पक्षाचे अध्यक्ष तुषार शेठ थोरात, त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माऊली शेठ खंडागळे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकदादा घोलप आणि आमचे सर्व आजी माजी संचालक मंडळी, त्याचबरोबर समन्वयक म्हणून ज्यांची महत्त्वाची भूमिका या जुन्नर तालुक्यासाठी संपर्क प्रमुख म्हणून राहिलेली आहे ते दिलीपदादा बामणे, रघुनाथ शेठ लेंडे, अनंतराव राजकर, हबीब शेठ मनियार, शिवजीराव चाळक, प्रसन्नांना लोके यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे, मंगेशांना काकडे, त्याचबरोबर विजय कुराडे, जीवन शेठ शिंदे, माऊली शेठ कुराडे, विजय तुंजा सर, त्याचबरोबर प्रकाश शेठ जाधव, पागाशेठ शेळके, सचिन भाऊ उंडे, सुरेश शेठ गडगे, सत्तावन्न शेठ काकडे, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। पुष्पताई असतील, संदीप शेठ लेंडे आहेत, जयसिंग शेठ कुंजळ आहेत, बाजीराव शेठ मुळे आहेत, त्याचबरोबर निलेश शेठ शिंदे, दादाभाऊ काकडे, अजित शेठ वाघ आहेत, उमेश शेठ वाघोले आहेत, पिराजी शेठ टाकळकर, मेघनाताई काकडे आहेत, त्याचबरोबर अनुराधाताई गडगे, संजय शेठ शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष, संजीवनीताई खोकले, मोहन शेठ भुजबळ, नंदकिशोर मिताटे, शिंदेसाहेब, अनेक मान्यवर मंडळी। मी आता जास्तीचा वेळ सगळ्यांची नावं घेऊन या ठिकाणी घेणार नाही। पत्रकार मंडळी सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। खऱ्या अर्थानं गायकवाड साहेबांनी आपल्याला ऊसाच्या संदर्भातली या ठिकाणी कल्पना दिली। आज कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सर्व संचालक मंडळी या ठिकाणी मेळावे घेतो, छोटे छोटे मेळावे आयोजित करत असतो प्रत्येक गावा आणि वस्त्यांवर। कारखान्याचे कार्यकारी संचालक गुले साहेब, थोरवे साहेब, शेती अधिकारी पाटील साहेब, जाधव साहेब, ऊस विकासचे अधिकारी बोर्डे साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारच्या जातीची लागवड केली पाहिजे, त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करायचं काम हे नेहमीच करत असतात। परंतु गेले काही दिवसापासून आम्ही मोठ्या मेळाव्याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना या ऊसाच्या बाबतीमध्ये जागृत करायचा प्रयत्न या निमित्ताने या ठिकाणी करतो। कारखान्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं बेन शेतकऱ्यांना पोच करणं, कारखान्याच्या असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये 50 एकरवर विविध जातीच्या बेण्याची लागवडी करून नवीन नवीन ज्या जाती आलेल्या आहेत त्या योग्य आहेत का, शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय का, त्याचबरोबर कारखान्याच्या बाबतीमध्ये त्याची रिकव्हरी त्याला मिळते का, त्याचं मिलिंगची टेस्ट केली जाते, त्याच्या ब्रिक्स काढल्या जातात, त्याची रिकव्हरी काढली जाते आणि मग त्यानंतर शेतकऱ्यांना त्याला जास्तीत जास्त त्याचा पुरवठा केला जातो। अनेक नर्सरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बेण्याची रोपं पुरवली जातात, उत्कृष्ट प्रकारचं बेण्याची रोपं तयार केलेली किंवा नाही हे चेक केलं जातं आणि त्या माध्यमातून त्या रोपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त टनेज कसं मिळेल याचा काळजी घेतली जाते। कृषी कल्चरचे पाडेगाव असेल, वसंतदादा शुगर असतं किंवा अनेक बाहेरच्या संशोधन करणाऱ्या इन्स्टिट्यूटमधून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी कल्चरची
रोपं लावून त्याच्यातून बेनेप्लॉट तयार करून गेले 4-5 वर्ष त्या टिश्यू कल्चरच्या बेनेच्या प्लॉटमधून अनेक बेनेप्लॉट तयार करून मग शेतकऱ्यांना ती दिली जातात. आणि लागवड करताना हिरवळीची खतं असतील, शेतकऱ्यांना माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, हे कुठलाही मोबदला न घेता हे शेतकऱ्यांना चेक करून झालं, शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. प्रत्येक गट ऑफिसला आपण मातीचे नमुने आणून दिले आणि त्या माध्यमातून पाण्याचा नमुना आणून दिला तर पुन्हा गट ऑफिसला त्याचा रिपोर्ट आपल्याला मिळणार आहे. परंतु त्याचं श्रेय आपण घेतलं पाहिजे, माती आपण आणून दिली पाहिजे, पाणी आपण आणून दिलं पाहिजे आणि मग त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळेल. उद्याच्या काळामध्ये आपल्याला काय करायचं, कारखान्याची लॅब आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक औषधं आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी घेऊन येत असतो. मग त्याच्यामध्ये द्रवरूप खतं असतील ही VSIच्या माध्यमातून आपण आणून देतो. त्याचबरोबर जीवाणू खतांचा पुरवठा करतो. ॲझेटोबॅक्टर, PSB ही जे काय खतं आहेत ही कारखान्याच्या लॅबवर आपण तयार करतो आणि अतिशय स्वस्तामध्ये शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न आपण त्या निमित्तानं करत असतो. शेतकऱ्यांनी याचा सुद्धा फायदा घेतला पाहिजे. का ज्या औषधांच्या दुकानामध्ये किंवा औषधाची तयार करणाऱ्या कंपन्या असतील किंवा बाकीच्या अजून इन्स्टिट्यूट असतील त्यांच्या कॉस्टमध्ये आणि आपल्या कॉस्टमध्ये आणि रिझल्टमध्ये फार मोठा फरक आहे. याचाही फायदा शेतकऱ्यांनी या निमित्तानं त्या ठिकाणी घेतला पाहिजे. VSIच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं. न्यागाव असतो, ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रम असतो. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी घेऊन जातो. 4 दिवसाची राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते आणि ती करत असताना शेतीच्या लागवडीपासून तर उत्पादन काढण्यापर्यंत सगळी माहिती त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये शेतकऱ्याला दिली जाते, शिकवली जाते आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं यावर्षी आम्ही अनेक महिलांना सुद्धा त्या ठिकाणी पाठवलं. अनेक महिला 4 दिवस त्या ठिकाणी राहिल्या आणि त्यांनी त्या प्रशिक्षणाचा आनंद घेतला, ज्ञान घेतलं आणि त्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारचा शेती करणाऱ्या महिला सुद्धा आता आपल्या शेतकरी या ठिकाणी झाल्या. याचा आनंद आमच्या विघ्नर परिवाराला या निमित्तानं करत आहे. अनेक शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. आज जर पाहिलं तर आपल्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भुंगऱ्यांचा, उन्हीचा त्रास कमी आहे. कारण याचं कारण असं आहे का अनेक वर्ष आता अशोकदादा बसले, बाळासाहेब काकडे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, विष्णुदादा या ठिकाणी आहेत. या सर्व संचालक मंडळाने अनेक वर्षापासून निर्णय घेतला की उन्ही जर थांबवायची असेल तर आपण फांद्या छाटत बसायचं नाही, खोडालाच हात घातला पाहिजे. मग त्याच्यासाठी भुंगेरे गोळा करायचा पेटंट हा विघ्नर कारखाने आणला, जो पेटंट आज महाराष्ट्रभरातले अनेक कारखाने त्या ठिकाणी वापरतात. भुंगेरे अनेक लाखो रुपयाचे भुंगेरे त्या ठिकाणी आपण जमा केले, शेतकऱ्यांनी ते आणून दिले, त्याचा आपण नायनाट केला आणि आज भुंगेऱ्यांच्या जमा केल्यामुळं अनेक ठिकाणी उन्हीचं प्रमाण आपलं या ठिकाणी आता कमी झालेलं आहे. हे आवर्जून मला या निमित्ताने या ठिकाणी सांगायला लागेल. खरं तर शेतकऱ्यांचं गायकवाड साहेब, आमच्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी तुम्ही मागाशीच सांगितलं 100 टनाच्या पुढे उत्पन्न करणारे अनेक शेतकरी या ठिकाणी आहेत. आम्ही पहिलं 100 टन जो उत्पन्न काढेल त्याला बक्षीस जाहीर केलं, त्याच्या शेतावर गेलो, त्याच्या बांधावर गेलो, त्याला योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं. कारखान्याचे ज्या पद्धतीचे आम्ही लॅबमध्ये ज्या पद्धतीचे त्या ठिकाणी खतं तयार करतो ती त्यांच्या शेतावर जाऊन त्यांना दिली, त्याचा वापर त्यांना करायचा झाला आणि प्रयोग केले आणि आज आमचा शेतकरी 100 टनापेक्षा जास्त 105 टनाचं नंतर बक्षीस जाहीर केलं, 10 टनाचं केलं, 11 टनाचं केलं, 121 टनाचं आज आम्ही बक्षीस देतोय आणि 126 टन उत्पन्न काढणारा शेतकरी आज जुन्नर तालुक्यातील आमच्या विघ्नर परिवारातला आहे. हे आवर्जून मला या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी या पिंपळवंडीच्या गटामध्ये आहेत. त्याच्यामध्ये वडगाव कांदळेतले लांडे प्रकाश भीमाजे असतील, लांडे बबन भीमाजे असतील, त्याचबरोबर बाळासाहेब काकडे साहेब असतील, त्या 100 टनाच्या पुढे उत्पन्न घेणारे काचाळे रमेश पिराजी, पठाण बेबी उस्मान, तोत्रे जांकू, नारायण तोत्रे, दिलीप जांकू, चाळक काशीनाथ नथू, लेंडे सुनाना, सबाजी गडगे, अनुराधा गणपत, पवार नाबाजी, तुळशीराम, मुगडे गोरक्ष,
भाऊ खेडकर, संजय विठ्ठल, आवटी मधू गोपाळा, आवटी वैभव मधू, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी आपल्यामध्ये आहे. या सगळ्या शेतकऱ्यांनी 100 टनाच्या पेक्षा जास्तीचं उत्पन्न या ठिकाणी घेतलेलं आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला भविष्य काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याच पिंपळवंडी गटामध्ये ऊस वाहतूक करणारे आमचे मोठाले कॉन्ट्रॅक्टर उपस्थित आहेत. उल्हासदादा असतील, गाडगे किशोर असतील, किशोर साबदाते असेल, त्याच्याबरोबर दिनेश जाधव, फुलारी माधव, ही सगळी मंडळी आहेत. खरं तर एकत्र येऊन आम्ही या पद्धतीने काम करत असताना आज अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम वेळोवेळी कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी करत आहोत. आज मोठ्या प्रमाणामध्ये आडसाली ऊसाची लागवडीचं प्रमाण वाढलेलं आहे. शेतकऱ्यांना आमची विनंती असते, शेतकऱ्यांना आम्ही वेळोवेळी सांगत असतो, लागवड एका दिवसामध्ये 10 एकरची होऊ शकते, पण ऊस तोडणी 10 दिवसामध्ये होत नाही. त्यामुळं आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला नियोजन देतो त्या पद्धतीने आपण त्याची लागवड करावी. आम्ही चांगल्या पद्धतीचं बेणं तुम्हाला देतो, चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो, कुठले पेस्टिसाइड वापरायचे, कुठली खतं वापरायची याचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. परंतु ते मार्गदर्शन तुम्ही आमचं घ्या, आमचा सल्ला घ्या, आमच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. आमची सर्व मंडळी तुमच्या बांधावर येऊन त्या ठिकाणी काम करतात, त्यांच्याबरोबर तुम्ही हितगुज करा आणि चांगल्या पद्धतीचं. तुम्ही जर बघितलं असेल तर या 4-5 वर्षामध्ये ऊसाशिवाय शाश्वत बाजारभाव आणि शाश्वत पीक या ठिकाणी आपल्याला मिळालं. काय परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली, टोमॅटोची काय परिस्थिती आहे, कांद्याची काय परिस्थिती आहे, ह्या सगळ्या भाजीपाल्याची काय परिस्थिती आहे. त्या बाजूला आपल्या ओतूर साईडला भाजीपाला पिकवला जातो, डिंगर साईड एक मोठं तिथं हब आहे आपलं, त्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त फुलाचं उत्पन्न केलं जातं. मोठा फुलाचा बाजार त्या बनकर फाट्यावर त्या ठिकाणी भरत असतो. परंतु जर शाश्वत पिकाला बाजारभाव नसेल आणि आपल्याला जर शेतकरी आपला जर संपत चालला असेल तर शाश्वत बाजारभाव मिळणारं पीक कुठला असेल तो ऊस आहे. याची आपण दक्षता या निमित्ताने घेतली पाहिजे. आणि ऊसाच्या बाजारभाव तुम्हाला सांगतो इथून पुढच्या काळामध्ये कमी राहणार नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. या वर्षी कमीत कमी 3000च्या वरती बाजारभाव तुम्हाला मिळणार आहे. उद्या पाऊस होऊ, अख्ख्या लॉकडाऊन लागलं, 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये सगळं बंद असताना विघ्नर कारखान्याच्या सर्व आम्ही संचालक मंडळांनी निर्णय घेतला. आमचे सगळे अधिकारी होते, आमचे सगळे कर्मचारी फील्डवर काम होते, प्रत्येक माणूस घरामध्ये होता, परंतु आमचा कर्मचारी आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो आणि त्या ठिकाणी सगळा शेतकऱ्यांचा ऊस तोडून आणला, तो गाळला. फक्त नुसता नोंदवलेलाच नाही गाळला, चारायला जाणारा पण गाळला, रसवंतीला जाणारा पण गाळला आणि सगळा ऊस गाळला. एकही टिपरू शेतकऱ्याचं त्यावेळेला ठेवलेलं नाही. भविष्य काळामध्ये सुद्धा आमची विनंती राहणार आहे, सुरूची लागवड आपण केली पाहिजे, पूर्व हंगामी लागवड केली पाहिजे. फक्त आडसालीच जास्त उत्पन्न मिळत नाही तर तुम्ही जर बघितलं तर आम्ही वेगवेगळे प्रयोग या निमित्ताने या ठिकाणी केलेले आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्व हंगामी आणि सुरूच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं आणि त्याची लागवड तुम्ही करा. आज जर पाहिलं तर 44,000 हेक्टरची आपली आडसाली ऊसाची लागवड आहे आणि ती जी लागवड आहे ती आता आपल्याला कुठेतरी कमी करायची. परंतु ही लागवड कमी करून पूर्व हंगामी सुरूची लागवडी आपल्याला वाढवायची. ऊसाचं उत्पन्न जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊसाच्या लागवडी केल्या पाहिजेत हे आमचं मत आहे. का गेले 2 ते 3 वर्षापासून आपण सर्व मंडळी पाहत आलेला आहात. 2-3 वर्षापासून आपल्या शेतकऱ्याचा ऊस वेळेत गाळप होत नाही, त्याला उशीर होतो. का होतो तर जर मग अशी मी सांगितलं तर कारखान्याच्या नियोजना पद्धतीने आपण गाळप लागवड करत. म्हणून आम्ही सर्व संचालक मंडळांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या सभासदाच्या ऊस उत्पादनाच्या आग्रहास्तर निर्णय घेतला. आता 5000 मेट्रिक क्षमतेचा असलेला कारखाना आपल्याला 7500 मेट्रिक टन आपण या निमित्ताने या ठिकाणी करणार. लवकरच त्याची आता सुरुवात करणार आहे. वालचंदनगरच्या 40 वर्षाच्या असलेला मिलिंग टेंडर जो काय आपला आहे तो आता आम्ही बदलणार आहे. 45-90च्या 4 मिल बसवून त्यानंतर 35 टनाचे असलेले 2 बॉयलर ते आता 50 टनावर त्या ठिकाणी नेणार आहे. त्याचबरोबर 6 मेगावॉटचं टर्बाइन, इव्हॅपोरेशन सेक्शन, शुगर ग्रेडर, सायलो सिस्टीम ही सगळी बदलणार आहे.
आणि ही बदलल्यानंतर आपला कारखाना 5,000 वरून 7,500 मेट्रिक टन चालणार आहे. आणि म्हणून तुमचा तर ऊस वेळेत तुटणारच आहे, परंतु ऊसाची जास्तीत जास्त लागवड पण आपल्याला आता करणं गरजेचं आहे. कारण भविष्य काळामध्ये आता आपल्यालाच आपल्या कारखान्याला ऊस कमी पडू शकतो. जो आता 180 आणि 190 चालणारा कारखाना आपण 120, 30, 40, 50 दिवसामध्ये संपवायचा, गाळप संपवायचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहावर आम्ही सर्व संचालक मंडळीने आता हा निर्णय घेतलेला आहे. लवकरात लवकर या कारखान्याचं एक्सपान्शन करून 70% कारखाना आता नव्या पद्धतीने चालू करण्याचं काम आता आपण या ठिकाणी हातात घेतलेले आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं वेळेत ऊस तोडायचं काम, चांगल्या पद्धतीचा बाजारभाव देण्याचं काम. तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्याच वेळेला आपण नव्या पद्धतीची नव्याने डिस्टिलरीची सुरुवात केली. देशाचे पद्मविभूषण कृषी मंत्री आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनात शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं. आपण सर्व मंडळी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहोत. जुनी 30 KLPDची असलेली आपली डिस्टिलरी नव्याने 35 KLPD करून आपण 65 KLPDचा प्रोजेक्ट 100 कोटी रुपयाचा आपण जवळपास त्या ठिकाणी उभा केला. चांगल्या आणि ताकदीच्या क्षमतेने त्या ठिकाणी आता तो चालू आहे. अधिकचं उत्पन्न आपल्याला त्याच्यातून मिळणार. बाय प्रॉडक्ट जे जे करता येतील ते करायचा प्रयत्न सगळ्या संचालक मंडळाचा आमचा मानस असतो. आज जर बघितलं तर हे एक्सपान्शन करतोय. केंद्र सरकारने FRP मध्ये वाढ केलेली आहे. नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्याला 2 रुपये त्या ठिकाणी आता जास्तीचे मिळणार. पण हे सगळं करत असताना शेतकऱ्याचा जो कारखान्याचा मेन प्रोडक्ट आहे ती आहे साखर. पण साखरेचे बाजारभाव आहे तसेच आहे. त्याची MSP गेले कित्येक दिवस झाले 3100 रुपयेच आहे. साखर त्या प्रमाणामध्ये विकली जात नाही. साखरेला बाजारभाव नाही आणि मग पैसे आणायचे कुठून? आज माझी केंद्र सरकारला त्या ठिकाणी विनंती राहणार आहे. मी त्या दिवशी आपले संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबर बोललो. भविष्य काळामध्ये कारखानदारीच्या माध्यमातून ह्या साखरेचा प्रश्न तुम्हाला त्या संसदेमध्ये त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांना जास्तीचा पैसा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. खाणाऱ्यांच्या बरोबर विकवणाऱ्यांचा पण त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे असं तुमच्यासारख्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. नक्कीच आपण सर्व मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या सगळ्यांचं विघ्नर परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खरं तर अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी, अजितदादा सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करायला माझ्याकडं अनेक लिस्ट आहे, अनेक हे आहेत, परंतु वेळेअभावी कारण कार्यक्रमाला अधिकचा उशीर झालाय याची मला कल्पना आहे. आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला त्या सर्व सगळ्या शेतकऱ्यांचं मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतो. विशेषतः या ठिकाणी ह्या मेळाव्याचं आयोजन करणारे माझे सर्व सहकारी, त्या सहकार्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊस विकास परिषद आणि भव्य शेतकरी मेळावा या मेळाव्याच्या निमित्तानं तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा, सर्व माझे संचालक आणि दादांनी जेवढी नावं घेतली तेवढे मान्यवर, सर्व तोलामोलाची जी माणसं समोर बसलेली प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं आहे. डॉक्टर रमेश गायकवाड यांनी खूप व्यवस्थित असं आपल्याला मार्गदर्शन केलं. आपण सर्वजण आलात. आपलं सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो, सगळ्यांना विनंती करतो.